रेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदन्धायते जगत. पुढे जाणार का? हे अर्जुना, ही माझी प्रकृती अपरा होय, जिने हे सर्व जग धारण केले आहे. अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृती आहे असे समज. आणि हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. ही जडाला सजीव करते, जीवाला म्हणजेच आभासाला सज्ञान करते व मनाकडून शोक मोह मानावयास लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सानिध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरले आहे. आणि या 8ची जे सम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था, ती नाम व्यवस्था जीवू ऐसी. जे जडाते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोक मोहो. पै बुद्धीचा अंगी जाणणे, ते जियेचिये जवळिकेची कच्चे करणे, जिया अहंकाराचे निविंदाणे, जगची धरिजे. एतद् योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. सर्व प्राणी मात्र या 2 प्रकृतींपासून निर्माण झाले आहेत असे जाण. त्याप्रमाणे सर्व जगाचा आदी व अंत मी आहे असे समज. ती सूक्ष्म प्रकृती, जीवरूपी प्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या म्हणजे अष्टधा प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते तेव्हा प्राणीवर्ग रूपी नाणी पाडण्याची टाकसाळ सुरू होते. 4 प्रकारच्या आकृती अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज त्या टांगसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या 4 आकृती सारख्याच किमतीच्या असतात, परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनींचे आकार तयार होतात. इतर आणखी नाण्यांचे आकार त्या साळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते व मग त्या आकृतीची आटणी करते व दरम्यान स्थितिकाळी प्राण्यांकडून कर्मांचा व्यवहार करून दाखवते. हे रूपक असो, परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो. तर नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते, यात अन्यथा नाही. म्हणून जगाचा आदी मध्य व शेवट मीच आहे असे समज. एक मिनिट थांबायचंय. आता इथे त्यांनी सांगितलं की पंचमहाभूतांनी एकत्र होऊन ते सगळ्या बॉडीज तयार करतात आणि त्याच्यामध्ये पराप्रकृती जी असते की त्याच्यामध्ये आत्मा किंवा काही घालून त्यांना जिवंत करते. म्हणजे अव्यक्तामधून व्यक्त होतात. ते जिवंत करण्यापेक्षा अव्यक्तामधून व्यक्त होतात. त्यांनी एक शब्द छान वापरला की टाकसाळ म्हणजे जसे नाणी काढायला करतात ना, त्या ह्याच्यात ठेवतात आणि खटखट 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 नाणी काढतात. तसं प्रकृती आणि ब्रह्म सगळं मिळून एक आपलं टाकसाळ सुरू झाल्यासारखं किती म्हणतात 84 लक्ष जे जन्म आहेत ते सगळे तिथे म्हणजे प्राणी किंवा मनुष्य हे सगळे तिथे निर्माण होतात. आणि त्याच्यात ते आपल्या प्राण्यांचे 4 प्रकार सांगितले. मी मागच्या वेळी पण म्हटलं होतं, पण आता पुन्हा सांगते. अंडाच्या म्हणजे जी अंड्यातून जन्माला येतात ते. श्वेताशय म्हणजे जी म्हणजे काही पॅरासाइटिक असतात ना, जे आपल्या घामातून येतात, म्हणजे पॅरासाइटिक त्यांना म्हणतात श्वेतज. जारज म्हणजे मॅमल्स आणि उद्भुज म्हणजे कोरल वगैरे जे पाण्याच्या खाली होतात ते. असे 4 प्रकारचे प्राणी निर्माण होतात असं. पण सगळ्यामध्ये ब्रह्म आणि माया हेच आहे असं आपण समजायचं. जाऊया पुढे. 7वां
मतः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. आता आपण याचे ओव्या वाचल्या का? नाही, ओव्या नाही वाचल्या. ओव्या ओव्या वाचायच्या वाचायच्या. आहेत. अच्छा, ओव्या हे नाही. प्रकृती कोडे जै स्थूळाची या अंगा घडे तै भूत सृष्टीची पडे टाक साळ चतुर्विधू ठसा उमटो लागे आ पैसा मोला तरी सरीसा परी थरची आनान होती 84 लक्ष थरा येरा मिती नेणीजे भांडारा बरे आदी शून्यांचा गाभारा नाणे यांसी ऐसे एक तुके पांच भौतिक पडती बहुवस टाक मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परी येसो तरी नाम रूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे आणि प्रकृती तव माझा ठाई बिंबे येथ आन नाही म्हणून आदी मध्य अवसान पायी जगासी मी. मत आणखीन एक परत गोष्ट हा, सांगू थांबू. एक मिनिट मग. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट त्याने सांगितली की आपलं हे सगळे जीव निर्माण झाले, समजा एवढे माणसं निर्माण झाले की प्रत्येकाचा मागच्या कुठल्या तरी याच्यात त्यांचे संचित कर्म असतात. मग त्या संचित कर्मामधून त्यांचं प्रारब्ध काढायचं आणि ते प्रारब्ध यांना प्रत्येकाला द्यायचं. हे सगळं जे काम करायचं आहे ते सगळं पण प्रकृतीच करते असं याच्यात त्यांनी म्हटलंय. जाऊया पुढे. मतः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिकणा इव. हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. सोन्याच्या दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे सोन्याच्या मण्यांचा समुदाय गुंफावा त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे. या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे. त्याचप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या पराप्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवटी मुक्काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे. याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला पुढे जाणार का? नाही, हे कर वाचा ना पुढे. नाही, पुढे पान हलवायला पाहिजे ना. ज्याप्रमाणे जगाला दोरा धारण मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धरले आहे. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ तई रश्मी नव्हती केवळ होय तो भानू तयाची परी किरीटी या प्रकृती चालिये सृष्टी जै उपसंहरुनी की जेलठी मै तै मीची आहे. ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी वडे असे मिया विश्व धरिजे जैसे सूत्रे मणी सुवर्णांचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले तैसे म्या जग धरिले स बाह्याभ्यंतरी. आठवण 9 एकत्र आहे ते वाचू का? हो, वाच. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषन्दृषु पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. हे कौंतेया, उदकातील रस मी आहे, चंद्र सूर्यामधील प्रभा मी आहे, सर्व वेदांमधील ओंकार, आकाशातील शब्द, पुरुषांमधील पौरुष्य मी आहे, पृथ्वीतील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे, प्राणीमात्रांचे जीवन आणि तपस्याचे तप मी आहे. म्हणून पाण्यामध्ये रस किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यांमध्ये जे तेज आहे ते मीच आहे असे समज. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा शुद्ध वास मीच आहे, आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदांमधील ओंकार मी आहे. मनुष्याच्या ठिकाणी अहंपणाचे सारभूत जे पुरुषत्व आहे
तो पराक्रम मी आहे. हे तत्व मी तुला सांगतो. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे कवच आहे, ते दूर केल्यावर जे स्वयंसिद्ध तेज असते, ते मी आहे. आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात. कित्येक वारास पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो, त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे. हं. म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सूर्यी जो प्रकाशू तो मीची जाण तैसाची नैसर्गिक शुद्धू मी पृथ्वीचा ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणवू नरांचा ठाई नरत्व जे अहम भावीचे सत्व ते पौरुष मी हे तत्व बोलिजत असे अग्नी ऐसे आहाच तेजा नामाचे आहे कवच ते परवते केलिया साच निज तेज ते मी आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तते आहाती जीवनी आपुलाला ऐके एके पवनेची पिता एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जळे एके ऐसे भूताप्रती आनान जे प्रकृती वशे दिसे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. छान छान वाटलं. आता ज्योत्स्ना ते आल्या नाहीत अजून, तर क्रांती वाचतेस त्यांच्या वेळी आणि हो मग चालेल. पुढच्या वेळी त्या तुझं वाचते. हो, कळलं. आता आपण जी लिस्ट पाठवली आहे ना, नीताने पोस्ट केली आहे, ती त्या follow- लिस्ट प्रमाणेच आपण अल्फाबेटिकली जाणार आहे. ओके. म्हणजे पुढच्या वेळी कोणी कोणी वाचायचं ते पण लक्षात येईल. चालेल. बीजमां सर्वभूतानां विद्धिं पार्थ सनातनं बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवता चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतवर्षभ. हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदिकरण कारण ते मी आहे असे जाण. बुद्धिमतांची बुद्धी मी आहे, तेजस्व्यांचे तेज मी आहे, काम आणि राग या दोहोंनी विरहित असे बलवानांचे बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे. जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीखाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकाररूपी पटावरील अक्षराचा ग्रास करते, जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे विश्वासारखे दिसते, मग महाप्रलय काळी जे कोणत्याच आकाराचे नसते, असे जे स्वभावता अनादि विश्वाचे बीज ते मी आहे. हे मी तुला तळहातात देतो, स्पष्ट सांगतो. नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा तू हे विचाराच्या गावाकडे आणशील, म्हणजे याचा विचार करशील, तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही. आता माझ्या विभूती संबंधाने थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज. बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे ती माझीच विभूती आहे व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे. ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो असे प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे, असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. एरवी विकारांच्या फैलावाने इंद्रियांसच अनुकूल अशी कर्मे तो काम खरोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे
विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशालजी चालतो. अशा रीतीने काम चालतो म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्ष तीर्थातील जणू काय मोतीच भोगतो. जे काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्म सृष्टीरूप वेल कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवतो. म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो. असा नियमन केलेला व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे, असे योग्यांच्या श्रेष्ठ पुरुष श्रीकृष्ण म्हणाला. हे वेगळे वेगळे किती सांगावे. आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आले आहेत असे समज. पै अधिचेनी अवसरे विरूढे गगनाचेनी अंकुरे. जे अति गिळी अक्षरे प्रणवपटींची जव हा विश्वाकार असे तव ते विश्वाचिये सारखे दिसे. मग महाप्रळय दशे कैसेही नवे. ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज हे हाताळतळी तुझ देईजत असे. मग मी उघड क्रांती करून पांड हा, एक मिनिट हा. एक मिनिट थांब इथे. हा महाप्रलय शब्द आहे ना. महाप्रलय म्हणजेच आपण म्हटलं ना की ब्रह्माचा हा दिवस आहे ना, तो दिवस संपतो आणि जेव्हा रात्र सुरू होते आणि सगळं अव्यक्त व्हायला लागतं त्याला महाप्रलय म्हणतात. ओके, जाऊया पुढे. परत मी वाचू का पहिल्यापासून मग? नाही चालेल चालेल, ते फक्त तेवढं येऊन ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज हे हाताळतळी तुझ देईजत असे. मग उघड करुनी पांडवा जै हे आणि सील सांख्याचिया गावा तै ययाचा उपेगू बरवा देखशील. परी हे अप्रासंगिक आलाप आता असतू न बोलो संक्षेप. जाण तपियांचा ठाई तप ते स्वरूप माझे. बाळिया माझी बळ ते मी जाणे अढळ. बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. भूतांचा ठाई कामू तो मी म्हणे आत्मारामू. जेणे अर्था स्तव धर्मू थोरू होय. एरवी विकाराचे पैसे करिकीर इंद्रियांचे याची जैसे. परिधर्मासी वेखासे जाऊ नेदी. जे अप्रवृत्तीचा आव्हांटा सांडुनी विधीचिया निघे वाटा. तेवीचे नियमाचा दिवटा सवे चाले. कामू एशिया बोजा प्रवर्ते म्हणोनी धर्मासी होय पुरते. मोक्ष तीर्थांचे मुक्ते संसारू भोगी. जो श्रुती गौरवांचा मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी. जव कर्म फळेसी पालवी अपवर्गी टेके. अपवर्गी टेके. ऐसा नियतू का कंदर्पू जो भूता या बीज रूपू. तो मी म्हणे बापू योगियांचा. हे ऐकेक किती सांगावे आता वस्तू जातची आघवे. मज पासूनी जाणावे विकरले असे. संपलं ना, इथेच जे थांबूया आता आपण. अच्छा नको करायला. बरं थँक्यू. हा, तेवढंच होईल आज. बर आपण 10 ते 13 समज सांगितलं होतं म्हटलं. हो हो, पण मी ठीक आहे. माझी गडबड केली ना आणि मग मध्ये हे झालं. कमी झालं. ठीक आहे. मी ते अंदाजाने लिहिते अगं मा. हो, ओके हो. नाही, अर्थातच. आणि माझं नक्की नसतं किती बोलायचं ते. आता नाहीये जास्त बोलायचं. आणि जास्ती असलेलं बरं ना, कमीपेक्षा. एक्झॅक्टली. आता केतकी. हाँ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे.
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवा भेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.